20 जुलैच्या संसद चलो आंदोलनादरम्यान कोणताही गोळीबार झाला नव्हता. राहुल गांधी मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतायत. भाजप नेते संबित पात्रा यांचा E20 इंधनात असलेल्या क्लोराईड आणि ओलाव्यामुळे वाहनांचं नुकसान होत आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रानंही याला दुजोरा दिलाय. मग सक्ती कशासाठी? दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पंतप्रधानांना सवाल. संजय शिरसाटांना लगाम घालण्याची गरज, त्यांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. भाजपच्या प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल. शिरसाटांची वक्तव्य महायुतीच्या भूमिकेशी विसंगत असल्याचं दरेकरांचं. बच्चू कडू काही दिवसांनी राहुल गांधींनाही भेटतील. दिपकेंची भेटीवरून दरेकरांची नाराजी. आमदारकीतून प्रसिद्धी मिळत नाही, कडूंची भूमिका, दरेकरांची टीका. MPSC कडून राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरायला मुदतवाढ. 10 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार, तर 13 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यात येणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महिला आहेत म्हणून आमदार धनंजय मुंडे पत्रकार परिषदेत बोलले असतील, मात्र पक्षातील नेत्यांनी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. भाजप नेते सुरेश धस यांची प्रतिक्रिया. बीडच्या जेलमधील वाल्मिक कराडच्या गैरप्रकारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना माहिती दिली आहे. सुप्रिया सुळेंच्या एक्सपोस्टवर खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया. भोंदूबाबा दीपक खडकेला न्यायालयाने दिलेला तात्पुरता जामीन रद्द. पुण्यातील IT इंजिनियर दीपक डोळस यांची 14 कोटी 39 लाखांची केली होती फसवणूक. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धमक गावाला मुसळधार पावसाचा तडाखा. माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडून पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. भीमा दुथडी भरून तर माण नदी कोरडीच. सोलापूर जिल्ह्यातील 2 नद्यांची विषम परिस्थिती. उजनी आणि वीर धरणातील पाण्यामुळे भीमा नदी दुथडी भरून, मात्र माण नदीच्या पात्रामध्ये एक थेंबही पाणी. पालघरच्या बोईसर तारापूर MIDC मधील कारखान्यामध्ये भीषण आग. स्टोअर केलेल्या केमिकलला आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाकडून घटनास्थळाचा आढावा. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील सुखवतमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये आढळलं झुरळ. चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप. अस्वच्छ जागेमध्ये निष्काळजीपणे जेवण शिजवत असल्याचा प्रकार समोर. लवंग, हळद, बडीशेप, जिरं, शहाजिरा मसाल्यांमध्ये भेसळ. हैदराबादमध्ये 25 टन भेसळयुक्त मसाल्यांचा साठा जप्त. मसाल्यांना रंग देण्यासाठी औद्योगिक दर्जाचे रंग, कृत्रिम खाद्यरंगांचा वापर. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील पितांबरा एंटरप्राइजेस या मसाला कारखान्यावर छापा. तांदळामध्ये रंग मिसळून बनावट हळद तयार केल्याचा प्रकार. तांदळाच्या तुकड्यांची 77 पोती, बनावट हळद पावडरची 42 पोती, तसंच मिरची आणि धणे पावडर तसंच द्रव स्वरूपातील रंग केले जप्त. झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थ्यांची तिरंगा यात्रा. PSC JSSC परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन.